सगळे उपटून फेकले जात। मला पुन्हा एकदा सांगा, तारखेवर तुम्ही समाधानी आहात का? सगळ्यांचं एकमत आहे का? कारण तुम्ही हो म्हणलात, ऐकतो राज्य, महाराष्ट्रातले सगळे पोरं तयारीला लागणार आहेत। आपल्या घरचे व्यवस्थित करा, कारण हे 10-15 दिवस तयारीला पाहिजेत। तिथं गेलो तर माघारी आलो असं नाही, मी मेलो तर मागे फिरत नसतो, आता नाही। माई बापा हो, मार्ग सांगतो ना, दमत नाही वाजायला जाऊ गड खेळ हो, दमच धरीत नाही, दूध कवी दम निघतच नाही, त्यांना असे तरतराच करते ते। आणखी एक बीड नगरीतून सांगतो, कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही। कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही। तुम्हाला हे मान्य आहे का? मराठ्यांच्या परस्पर नाही, आमच्या बैठका इथं चला, त्या मराठ्यांचा पवित्र व्यासपीठ, याच्यावर ओपन बोलायचं, बेताडा फेताडाचा हात नाही। कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं, कोणीच। मराठ्यांच्या संघ चला, मराठ्यांच्या सोबत चला, वेगळे पण दाखवू नका। तुम्हाला काय सिद्ध करायचं 2-4 टकूचे घेऊन? माझ्या बाप दादा मराठ्यांच्या पोराचं वाटोळ झालंय, आता तुमचे नाटक सगळ्यांनी बंद करा, मराठ्यांचं कल्याण करू लागा, मराठ्यांच्या सोबत राहा। इथं कोणी नेता फिता नाही आणि कोणी नेतृत्व नाही, मी बी मला मानत नाही, नसतात मग हवात उडाला असतो नसतो। मॅनेज फिनेजला माझ्याकडे येत नाही, ते लय टेन्शन घेतात फुल, आता फुल टेन्शन आलं असं त्यांना, फुल तारीख केली म्हणलं बा म्हणतात लयच बेकार केला कार्यक्रम आता। आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना, तुम्ही माझे माय बाप आहेत, मी तुमचा पोरग आहे, शब्द बदलतो का मग? आता 20 ठरली म्हणजे ते रोड आता पुशिलेच म्हणायचे सगळे, दाना 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 दाना, फक्त शांततेत काना निघायचं, कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो। हे बघा, आणखीन प्रामाणिकपणा आहे आपल्या डोक्यात, नाही मार्ग 2-3 दिवस सांगून आता ते शोधा लागन, कुंकडून जायचं, कसं जायचं, कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात, कुंकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसतं, ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसतं, तिकडून नको, इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे, ती बैल बघायचं आपल्याला, ते नाही का, ते लयच पळतो लयच बेकार दिसतो, कसला काय त्याला आपण बघू नाही का? मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत, सांगा बरं? हा, मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला? मग आणि हे लोक भेटायला येते ना, आता मग त्याला येऊ नका म्हणता का? मी काही वाईट डिसिजन घेतलं का? माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू, तुम्ही कस काय करू नको म्हणतो? आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं, मला बघायला आपले मायबाप समाज पाहिजे, ते बघायला येणार ना, मग ट्रॅक्टरने येऊ दे नाही तर रिक्षाने दे, तुला काय करायचं रे? आणि तू आडे वरते तर ट्रॅक्टर, तू दुसरं ट्रॅक्टरच आडे, मग सांगतो तुला आडे होती ट्रॅक्टर, कसं आडे होती ती ट्रॅक्टर आडीतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं, डिझेल आमचं, फजिती आमची होणार, डिझेल आम्ही टाकणार, उपाशी मारणार आम्ही, तू आमचं ट्रॅक्टर आडणार, ही बरं तू आडायला, त्याला काय करा, त्याला हाणायचं मारायचं नाही, त्याला ट्रॅक्टर टाकायचं, आंदोलन आणायचं आपल्या गोडीत, त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची, खा म्हणायचं, बेसन भाकर द्या, फक्त कांदा देऊ नका, कांदे खायला ते